डायरेक्ट एंट्री देणार नाही तुम्हाला, पहिले तिकीट घ्यावं लागेल, नंतरच तुम्हाला आतमध्ये सोडते। मंदिरात जाण्यासाठी 200 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं तुम्हाला। 250 रुपयाचा डायरेक्ट VIP पास घेतला होता, डायरेक्ट शॉर्टकटने जाशील मला वाटत। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज मी निघालो आहे दादरवरून नाशिक त्र्यंबकेश्वरला जायला। तर इथून माझी ट्रेन आहे 5:40ची। ट्रेननी बसणार आणि जाणार पहिला नाशिक। तर तुम्हाला पण कमी पैशात फिरत असेल त्र्यंबकेश्वरला तर ही व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर ही बजेट ट्रिप होणार आहे सर्वांसाठी। जो कोणी येत असेल तुम्ही बघू शकता ही व्हिडिओ। कमी पैशामध्ये मी तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे त्र्यंबकेश्वरला। तर कसं काय फिरायचं आहे, काय काय करायचं आहे, सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या मित्रांना पण शेअर करा। आता तिकीट काढलेली आहे मी, जी की 90 रुपयाची आहे बघा। तिकीट घेतलेली आहे मी, 5:40ची ट्रेन आहे। आलो मी स्टेशनला 10 नंबर प्लॅटफॉर्मला। तर आज मी एकट्याने चाललो आहे। आज माझ्यासोबत आहे आपला बालाजी, सुजित। आज सुजितला घेऊन चाललो आहे मी। तो बोलला मी पण येतो, तर बोललो ठीक आहे चालेल चल। स्टेशनला आलोय मी आता, 5:40ची ट्रेन आहे। आल्यावर दाखवतो तुम्हाला। तर मी ज्या ट्रेननी जाणार आहे ती ट्रेन इथे लागणार आहे, प्लॅटफॉर्म नंबर 10 आहे इथे बघा। ट्रेन मधली गर्दी बघा, फुल गर्दी आहे। ट्रेन सुटलेली आहे, लेट झाले खरं तर, 6:09 झालेत। 3 hours later तर फायनली पोचलोय मी नाशिकला। 9:30 वाजलेत। नाशिकमध्ये आपले स्वागत आहे। आता आम्ही पोचलेलो आहे नाशिकच्या स्टेशनला, हे बघा। इथून बाहेर पडायचं आहे आपल्याला। इकडून आलो आपण, तर चाललोय आपण इकडं। स्टेशनवरून बाहेर पडलेलो आता इथून बस घेणार, दाखवतो तुम्हाला। बस स्टँडला आल्यावर 245 नंबरची बस घ्यायची आहे तुम्हाला, जी जाते तुम्हाला त्र्यंबकेश्वर नेते डायरेक्ट। बसमध्ये आलो आता, 245A असं बसचा नंबर आहे। तिकीट घेतले, तिकीटची कॉस्ट आहे 70 रुपये। हे बघा, हा तिकीट आहे। दीड पाऊण तास लागते। उतरलेलो आता त्र्यंबकेश्वरला। सकाळी भूक लागले, काय तर नाश्ता करतो। मिसळ घेतलेले खायला आता खातो आणि जातो मंदिराच्या दिशेने। हे बघा, आता पोचलेलो आहे मंदिराच्या इथं। हे बघा, जर तुम्ही बॅग वगैरे घेऊन येत असाल तर इथं लॉकरची पण व्यवस्था आहे। तर आता समोरला चप्पल आणि मी बॅग ठेवलेली आहे, कॉस्ट घेतली 30 रुपये। हे बघा, समोरला ठेवलेलं आहे। इथून असा टोकन भेटलेला आहे बघा। आतमध्ये जायला तुम्हाला पहिले तिकीट घ्यायला लागतं। तो तिथंच कुर्शावत असा काय समोरला पुढं आहे, तिथं जाऊन पहिले तिकीट घ्यायला लागतंय, नंतर तुम्हाला आतमध्ये सोडतात। डायरेक्ट एंट्री देणार नाही तुम्हाला, पहिले तिकीट घ्यावं लागेल, नंतरच तुम्हाला आतमध्ये सोडते। तर तुम्हाला दाखवते तिकीट कुठून घ्यायचं आहे बघा। रस्ता चाललाय तिकडंच। आता मी चाललोय चालत तिकडं, तिकीट घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो समोरचं। मंदिरात जायच्या अगोदर इथं कुंडामध्ये थोडा पाय वगैरे धुवायला लागतात, असं आहे। ते बघा,
कार्य वगैरे इथंच करतात ते बघा. हा तिकीट काउंटर आहे. इथून 200 रुपयाची तिकीट घ्यायला लागतं तुम्हाला. थोडीफार लाईन असते, लगेच भेटून जाते तिकीट. आतमध्ये जायला तिकीट घेतलेलं आहे मी 200 व्यक्ती. हे बघा 165. आतमध्ये एंट्री घेतली आहे मी. इथून जावाचा चाललो मी तिकडे. आता रांग पण कमी आहे, एवढी पण रांग नाही. बघा गर्दी बघा. मंदिराच्या बाहेर आलेलो आता मी. आता इथे फोटो वगैरे काढू. दर्शन वगैरे झालेलं. आतमध्ये मोबाईलला काय अलाउड आहे नाही. त्यातून फोटो काढू आणि सरळ घरच्या दिशेने, कारण घरी पण पोचत आहे. बसमध्येच 1-1.5-2 तास जाईल आम्हाला इथून जायला. आणि इथून परत बाहेर पण पडायचं आहे. जेवायचा पण आहे. तर जेवायला मी तिकडं नाशिकला गेल्यावर जेवण, कारण इथं थांबलो तर परत इथं टाईम जाईल. परत नाशिकला गेलो म्हणजे पोचलो आम्ही. ट्रेनमध्ये लगेच बसू शकतो तिथं. चला भेटतो आता, पुढे दाखवतो तुम्हाला. आता निघालो आहे मी नाशिकच्या दिशेने जायला. झाला आता 2:30-3 वाजायला आले. जायला 2.25 तास, 1.5 तास तरी नक्कीच जाईल. 4:55ची एक ट्रेन आहे आणि एक 6ची ट्रेन आहे. बघूया आता कुठली भेटते आम्हाला. प्रयत्न करू आम्ही लवकरात लवकर घरी जायचा. पुढची माहिती देतो तुम्हाला. बसच्या ठिकाणी आलेलो आम्ही. बस भेटलेली आहे आम्हाला. बसमध्ये बसलो. आता चाललो नाशिकच्या दिशेने. नशीब एवढं चांगलं आहे की जास्त थांबायला पण लागलं आणि तिथं आम्हाला लगेच गाडी भेटते. तिथं गाडी घेतली आणि बसलो आम्ही तिथं लगेच. मग आलेलो आहे नाशिक स्टेशनवर. दुपारी 3ला बसमध्ये बसलेलो मी. आता 4:45 वाजलेत यायला इथं. आता आपल्याला गाडी आहे 5 वाजताची आहे. ती डिटेल सांगतो मी तुम्हाला. ती बघा डिटेल. गाडी आहे. या गाडीने आता जाणार तिकडं घरी आता. तर आता आश्चर्याची गोष्ट अशी की मंदिरात जाण्यासाठी 200 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं तुम्हाला, जो की तुम्ही घेऊ नका कधी गेलात तर. कारण 250 रुपयाचा डायरेक्ट VIP पास घेतला होता. डायरेक्ट शॉर्टकटने जाशील. मला वाटत नाही 200 रुपये वर्थ आहेत मला. कारण त्याच्यामुळे लाईनमध्ये 1.5-2 तास तुमचा असंच जाईल. त्यापेक्षा VIPची तिकीट घ्या 15-20 मिनटं थांबून आणि लगेच एंटर करा. दर्शन घेऊन लगेच निघालात तर घरी लवकर पण पोचू शकता. थांबून विनाकारण तर फायदा नाही. पहिली गोष्ट. आता पूर्ण ट्रिपचा किती खर्च आला मी तो तुम्हाला सांगतो. बघा चार्ट व्हिडिओ बघत राहा. सर्वात आधी दादरवरून नाशिक रोडला ट्रेनने आलो. तिथं 90 रुपये झाले. नाशिक रोडवरून त्र्यंबकेश्वरला गेलो तिथं 70 रुपये झाले. दर्शनाची पास घेतली 200 रुपयाची. नाश्ता करते की जेवण करते तुमच्यावर आहे. परत बस आणि परत ट्रेन 600च्या आतच होतं. पण तुम्ही कसे खर्च करता तुमच्यावर आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि काहीतरी कमेंट करा. त्याच्यामुळं मला वाटेल की काहीतरी कुठं कमी पडतो आहे. कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी मोलाची आहे. व्हिडिओ बघत राहा. आता ह्या ट्रेनने आम्ही रिटर्न जाणार. 12166 असा ट्रेन नंबर आहे. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.